आप सभी का मेरे क्लास में स्वागत है। आज हम जो कल हमने कविता देखी 2 दिवस और ये पूरी कविता हमने समझाई। मैं आशा करती हूँ कि ये कविता आपको समझ में आई होगी और इसका होमवर्क करने के लिए मैंने आपको कहा था कि जो मैंने सरल अर्थ बताई वो पूरा अर्थ आप अपनी कॉपी में लिखना है। तो आपने लिखे होंगे। आज हम उस कविता पर जो कृति दी है वो कृति हम देखते हैं। तो देखो, कृति में पहला प्रश्न दिया है, कृति पूर्ण करा। दिला आहे त्याच्यामध्ये, रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले या आशयाची कवितेतील ओळ शोधा। याने कवितामध्ये या अर्थाची ओळ कोणती आहे की 2 दिवस या कवितेमध्ये कवीने कामगार वर्गाची जी दयनीय अवस्था आहे ती अवस्था अतिशय विदारक स्वरूपात, अतिशय भयंकर स्वरूपात त्यांनी वर्णन केलेली आहे। आणि त्यामध्ये कवी म्हणतात की कामगारांचं जीवन म्हणजे 2 दिवस दुःखाचे आणि 2 दिवस सुख येईल या अपेक्षेने वाट पाहण्याचे। तर रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे त्यांचे दिवस वाया गेले हा जो अर्थ आहे, हा अर्थ कोणत्या ओळीमध्ये दिलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर पहिल्या कडव्यामध्ये भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। तर या ओळीमध्ये कारण उदरनिर्वाह करता, पोटाची भाग मिटवण्याकरता रोज त्यांना कष्ट करावे लागते आणि अशा प्रकारे कितीही कष्ट केले तरी परंतु त्यांना नेहमीसाठीच गरिबीतच जीवन जगावं लागते आणि अशा प्रकारे त्यांची पूर्ण जिंदगीच कष्ट करण्यातच गेली आणि पूर्ण जिंदगीच वाया गेली, नष्ट झाली। अशा प्रकारचं वर्णन ह्या ओळीमध्ये केलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ही ओळ राहील की भाकरीचा चंद्र शोधण्याचंच जिंदगी बर्बाद झाली। दुसरा प्रश्न आहे, कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा। कवितेमध्ये बघा की शेवटचा कडवा बघा, त्यामध्ये कवी म्हणतात की दुनियेचा विचार भरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे या शाळेत शिकलो। कवी म्हणतात की मी किती दुःखी असेल, किती कष्टी असेल, माझा उदरनिर्वाह करण्याकरता मी श्रम करीत आलेलो असेल, परंतु प्रत्येक वेळेस दुःखात असताना सुद्धा मी दुसऱ्यांचा विचार केलेला आहे, मी स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही। आणि अशा प्रकारे दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केल्यामुळे मी जगमय झालो, मी जगाचा झालो आणि याच शाळेमध्ये, समाजाच्या शाळेमध्ये मी दुःख पेलावे कसे, म्हणजे दुःख सहन कसे करावे आणि त्या दुःखातूनही हिम्मत ठेवून धैर्याने आपण पुढची वाटचाल कशी करावी, पुढचं आयुष्य कसं जगावं हे मी या शाळेमध्ये शिकलो असं कवी या ठिकाणी म्हणतात। तर या ओळीचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे या शाळेत शिकलो। प्रश्न दुसरा दिलेला आहे, एका शब्दात उत्तर लिहा। कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट। एकदम सोपं उत्तर आहे याचं। पहिल्या जोडीमध्ये दिलेलं आहे की दुसऱ्या कडव्याचा पहिली जोड आहे, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले। तर
या ओळीमध्ये कवी म्हणतात की माझे हात हे सर्वस्व आहे, ह्याच हाताने मी कष्ट करतो, माझं कर्तृत्व करतो आणि ह्याच हाताने राबून मी माझा उदरनिर्वाह करतो. तर या ठिकाणी एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट म्हणजे हात. तर हात हा शब्द त्या चौकोनामध्ये लिहायचा. दुसरं दिलेलं आहे कवीचा जवळचा मित्र. हे त्या ठिकाणी दुसऱ्याच कळव्यामध्ये तिसरी ओळ जे दिलेली आहे, हर घडी अश्रू वाढविले नाहीत पण असेही क्षण आले. कवी म्हणतात की दुःखामध्ये जीवन जगत असताना अनेकदा मला रडू कोसळले, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, परंतु प्रत्येक वेळेला मी माझे अश्रू पुसले नाही. तर असेही काही माझ्या जीवनामध्ये क्षण आले, अशी काही परिस्थिती आली तेव्हा अश्रूच माझे मित्र होऊन माझ्या सहाय्यास आले. तर या ठिकाणी कवीचा जवळचा मित्र म्हणजे चौकोनात उत्तर लिहायचं आहे तुम्हाला अश्रू. नंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. म्हणजे या ठिकाणी हे जे कवितेमध्ये शब्द आलेले आहे, शब्दसमूह आलेला आहे, त्या शब्दसमूहाचा तुम्हाला काय अर्थ समजला ते तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे. जसं की माना उंचावलेले हात. इथे बघा दुसऱ्या कळव्याची दुसरी लाईन, दुसरी ओळ बघा, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. तर या ठिकाणी कवी म्हणतात की माझे हात हे सर्वस्व आहे. म्हणजे कुठल्याही कामगाराचे हात हे सर्वस्व आहे. ह्याच हाताने अनेक कार्य केल्या जातं, ह्याच हाताने माझे सर्व कर्तृत्व केल्या जाते आणि ह्याच हाताने कष्ट करून मी माझा उदरनिर्वाह करतो. तरीही परंतु माझं बहुतांश जीवन हे दारिद्र्यातच पडलेलं असते, दारिद्र्यातच निश्चित पडलेलं असते, दारिद्र्यातच बुडालेलं असते. असं वाटतं की माझे हात हे दारिद्र्याकडेच गहाण ठेवलेले आहेत, तारण ठेवलेले आहेत. परंतु असं असताना देखील कधी मान उंचावणे म्हणजे अभिमानाने मी माझं मान उंचावेल असेही मी माझे कार्य माझ्या हाताने केलेले आहे. परंतु हे कार्य करीत असताना सुद्धा कधी कलम झालेले पाहिले. एवढं सारं करून सुद्धा माझे हात जायबंदी झालेले आहेत, बांधून ठेवलेले आहेत असं मला वाटत होतं. आणि त्यामुळे आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य करूनही, अभिमानास्पद कार्य करूनही माझ्या हातात गरिबीमुळे काहीच मिळालं नाही. हे त्याचा अर्थ आपण लिहू शकता. कलम केलेले हात याच ठिकाणी दिलेले आहे की मी आता जे सांगितलं त्याचं तेच लिहावं लागेल तुम्हाला आता पण, की मी माझ्या जीवनामध्ये अतिशय दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगत असताना सुद्धा मी माझ्या हाताने अभिमान वाटेल अशा प्रकारच्या अनेक चांगल्या गोष्टी मी केल्या. आणि असं करत असताना सुद्धा आकाशाला गवसणी घालेल, आकाशाला कवेत घेईल अशा प्रकारचे मान उंच करणारे, अभिमानाने बघेल अशा प्रकारचंही कार्य माझ्या हातून झालेलं आहे. परंतु दारिद्र्यामध्ये जीवन जगत असल्यामुळे माझे हात जायबंदी झालेले होते, माझे हात बांधल्या गेले असं कवीला वाटतं. हा त्याचा अर्थ आपण समजू शकतो. दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. कवी या ठिकाणी कामगारांचं अतिशय विदारक असं जीवन किंवा त्यांच्या जीवनातील सत्यता सांगत असताना म्हणतात की हे हात म्हणजेच माझं सर्वस्व आहे. ह्याच हाताने मी कष्ट करतो, ह्याच हाताने मी माझा उदरनिर्वाह करतो, ह्याच हाताने मी माझे सर्व कर्तृत्व करतो. आणि तरीही एवढं करून सुद्धा माझे हात दारिद्र्यामध्येच गहाण पडलेले आहेत, तारण ठेवलेले आहेत असं कवीला वाटतं. तर हे तिन्ही शब्दाचा आपल्याला समजलेला सरळ अर्थ आपण बघितला.
आता बघा चौथं, काव्य सौंदर्य. खालील ओळीचे रसग्रहण करा. तर हा प्रश्न येत असतो परीक्षेला. इथे बघा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला ही कविता, ह्या ज्या ओळी दिलेल्या आहेत, ह्या ओळी कोणत्या कवितेतून घेतलेल्या आहेत आणि त्या कवितेचे कवी कोण हे आपल्याला लिहायचं असते. आणि त्या कवितेची एक मध्यवर्ती कल्पना. तर अशा प्रकारे 3-4 ओळीमध्ये पॅरेग्राफ, म्हणजे कमीत कमी 2 पॅरेग्राफमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. तर पहिले आपल्याला लिहिता येईल की ह्या ज्या ओळी आहेत कवितेच्या ओळी, हे 2 दिवस या कवितेतून घेतलेल्या आहेत. या कवितेचे कवी नारायण सुर्वे आहेत. त्यांनी या कवितेत कामगार वर्गाचं दुःख अतिशय विदारक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. नंतर त्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे की कवी म्हणतात की माणसाचं जीवनच क्षणिक आहे. म्हणजेच माणसाचं जीवन हे 4 दिवसाचं आहे आणि त्या 4 दिवसामध्ये 2 दिवस माझे दुःखात गेले आणि 2 दिवस पुढे मला कधीतरी पुढचा दिवस माझा सुखाचा येईल अशा प्रकारची प्रतीक्षा करण्यात गेले. आणि आताही अशाच प्रकारच्या दुःखामध्ये मी जीवन जगत आहे आणि हिशोब करत आहो की अशा प्रकारचे अजून किती उन्हाळे राहिलेले आहे. उन्हाळे म्हणजे दुःख. तर अशा प्रकारचे अजून किती उन्हाळे माझ्या डोक्यावर आहेत असं कवी म्हणतात. तर या शब्दातून कामगारांची अतिशय विदारक स्थिती, अतिशय दैन्यावस्था, अतिशय दारिद्र्यता या शब्दातून व्यक्त होते. दुसरं दिलं आहे, दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे. या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे. कडवे क्रमांक 3 बघा. या ठिकाणी दिलेले आहे, दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो. तर इथे तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर ही कविता आणि ह्या कवितेचा अर्थ समजून घेत असताना तुम्हाला काय त्याचा विचार जाणवला ते तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा की हे म्हणण्यामागे तुम्हाला जाणवलेला विचार. तर या कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे हे स्वतः एक कामगार समजून कामगाराच्या जीवनाचे दुःख विशद करत आहेत. कवी म्हणतात की हर वेळेस मी अतिशय गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना, अतिशय दारिद्र्य अवस्थेमध्येही जीवन जगत असताना मी कधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलो नाही, तर मी दुनियेचा, मी समाजाचा विचार केलो. हर गरीब, हर दुःखी माणसाचा मी विचार केला आणि अशा प्रकारे दुःखाच्या जीवनाचा, दुःखी मजुरांचा, दुःखी माणसाचा विचार केल्यामुळे मी जगमय झालो. आणि त्यातूनच दुसऱ्याचा विचार करीत असताना त्यातूनच मी शिकलो की दुःख कसे पेलावे कसे, म्हणजे दुःखाला पचवावं कसं, दुःखाला सहन कसं करावं आणि दुःखावर मात कशी करावी, दुःखाशी संघर्ष कसा करावा आणि पुन्हा या संघर्षातून वाटचाल करून पुन्हा जीवन हिमतीने, धीराने कसे जगावे हे मी या समाजाच्या शाळेमध्ये शिकलो. तेव्हा या ओळीतून असं विचार लक्षात येतो की माणसाच्या जीवनामध्ये अनेक दुःख येतात, परंतु ह्या दुःखाला न घाबरता, दुःखाला न डगमगता आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे आणि आशावादीच विचार ठेवून आपण पुढे जगलं पाहिजे. त्या संकटातून आपण मार्ग काढला पाहिजे हे विचार आपल्या मनामध्ये येतात. अशा प्रकारचं उत्तर लिहायचं आहे. नंतरचा प्रश्न दिलेला आहे,
कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना काय आहेत? इथे कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तर कवी इथे सांगतात की कष्टकऱ्यांचं जीवनाचंच इथे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की कष्टकऱ्यांचं जीवन हे अतिशय दुःखी आणि दारिद्र्य अवस्थेमध्ये जगत असते. त्यांना रोजच आपल्या उदरनिर्वाहाचा, आपल्या भाकरीचा प्रश्न पडलेला असतो. कष्ट केलं तर भाकर मिळेल आणि कष्ट केलं नाही तर आपल्याला भाकर मिळणार नाही. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये मजूर वर्ग जगत असतो. मजूर वर्ग या अशा परिस्थितीमध्ये जगतो आणि म्हणून ते म्हणतात की मजूर वर्गांचे हातच हे सर्वस्व असतात आणि याच हाताने ते कष्ट करतात. ह्याच हाताने कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असतात. परंतु एवढं करूनही असं वाटते की ह्या गरिबीकडेच, ह्या दारिद्र्याकडेच आपले दोन्ही हात गहाण पडलेले आहेत. आणि कधी अतिशय असं करत असताना जीवनामध्ये चांगले कार्य केलेही, परंतु मात्र गरिबीमुळे त्यांचे हात चेपलेले असतात, बांधलेले असतात आणि त्यांच्या हातामध्ये काहीच पडत नाही. तेव्हा कष्टकऱ्यांचं जीवन अतिशय दुःखात जाते आणि कष्टकरी हा कष्टकरीच राहतो आणि शेवटपर्यंत अशाच पद्धतीने त्यांच्या जीवनाचं शेवट होतो. अशा भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. जीवन सत्य हेच आहे की माणसाचे जीवनच हे क्षणिक आहे. असं अमर्यादित असं जीवन मनुष्य प्राण्याला काय तर कुठल्या सजीव जीवाला मिळालेलं नाही. एकदा जीव जन्माला आला की त्याला एक दिवस मात्र मृत्यू आहे. तर जीवनाचं सत्य या कवितेमध्ये हे सांगितलेलं आहे की जीवन हे क्षणभंगूर आहे. त्याला त्याने 4 दिवसाचं जीवन असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक माणसाला आपल्याला जीवन जगण्याकरता कष्ट हे करावेच लागतात आणि कष्ट करूनच आपल्याला जीवन जगावं लागते. हे सारं करीत असताना सुद्धा मनुष्याने कष्ट करतो आहोत, आपण दुःखी आहोत म्हणून केवळ स्वतःचाच विचार करून चालणार नाही, तर समाजातील इतर लोकांचाही विचार केला पाहिजे आणि इतर लोकांसाठी सुद्धा एक चांगलं कार्य केलं पाहिजे. या कवितेत हे सांगितलेलं आहे की दुःखीत असून सुद्धा एक अभिमानाने जगावं, एक आकाशाला गवसणी घालावं, लोकांचंही भलं करावं, अशा प्रकारचंही कार्य आपण केलं. परंतु दारिद्र्य तेवढं असते की त्या दारिद्र्यामुळे त्याचे हात चेपून जातात आणि त्याच्या हातामध्ये काहीही पडत नाही. हे कामगार वर्गाचं अतिशय जीवनाचं सत्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या पाठावर जी काही कृती दिलेली आहे ती मी कृती तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. तर पूर्ण कृती तुम्ही कवितेच्या आधारे आणि मी शिकवलेल्या आधारे तुम्ही पाठावरील कृती पूर्ण करा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. तर अशा प्रकारे ही कविता आज या ठिकाणी संपलेली आहे. पुढे आपण उद्याच्या क्लासला पुढील अभ्यासक्रम बघू. धन्यवाद.